महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। रसिक हो, आज या ठिकाणी अनादिसिद्ध कलगीतुरा समाज उन्नती मंडळ राजापूर मुंबई आणि या मंडळाने भेदिक शाहिरी, जी मूळ शाहिरी आहे ही भेदिक शाहिरी आहे आणि या शाहिरीच्या माध्यमातून आजपर्यंत टिकून आलेले नावारूपाला आलेले शाहीर अनेक राजापूर तालुक्यामध्ये, लांजा तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नामवंत शाहीर घडून गेले। परंतु काळाच्या ओघामध्ये आपण 21व्या युगामध्ये चालत असताना या लोककलेला कुठेतरी दुर्लक्षित केलं जातंय आणि खरोखरच या मंडळाचा मी आभार मानेन की मूळ शाहिरी, वेदिक शाहिरी या कलेला रंगमंच उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वप्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचे आम्ही शाहीर आपल्याला आभार मानतो, आपल्याला मानाचा मुजरा टाळ्यांच्या गजरात स्वागत करतो। कारण मरावे परी कीर्ती रूपे उरावे, जरी आपण कर्म करत असताना, विज्ञानाच्या युगामध्ये चालत असताना आपली संस्कृती विसरता कामा नये हा हट्ट असा आहे। आणि म्हणून या राजापूर तालुक्याने आम्हाला, लांजा तालुक्यातील मी शाहीर, आम्ही मूळ गादी कवी बाबू रंगेले घराण्यातील शीघ्र कवी वासू वाणी यांचे पट्ट शिष्य माझे मोठे चुलते कैलासवासी शंकर पंधेरे स तुकाराम चुवार यांचे शिष्य माझे वडील लोकशाहीर महाराष्ट्र गौरवभूषण मधुकर पंधेरे स शिवराम पंधेरे यांचा मी शाहीर तुषार मधुकर पंधेरे, गाव केळवली, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी आणि मुंबई गोरेगाव या ठिकाणी वास्तव्य आहे। मी मटकर साहेबांचा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा आभार मानेन की आम्हाला संधी दिली आणि या संधीचं सोनं थोडक्यात मी सादर करणार आहे। कारण काळानुरूप बदललं पाहिजे, शाहिरी आपली टिकली पाहिजे, तर शाहिरी सादरीकरण करताना आपण सुद्धा भानावर आलं पाहिजे, लोकांना आवडेल असं गायलं पाहिजे। आज जरी चौरंगी शाहीर असेल, डबलबारी नाही, परंतु शाहीर वेदिक म्हटल्यानंतर विषय हे येतात, परंतु सादरीकरण ज्यांना आवडेल ते रसिकांच्या मनामध्ये शब्दांशब्द कळले पाहिजे। आमच्या वासुवांच्या कृपेने आज तक आहेत, आम्ही टिकून आहोत। आमचे या ठिकाणी ढोलकीपटू, संगमेश्वर तालुक्यातील एक नामवंत ढोलकीपटू संदेश ओकटे शाहीर आहे, कवी आहे, नमन नाटक लेखक आहे। आज 15 वर्ष या शाहीर तुषार पंधेरेला मानाचा मुजरा मी खरोखरच यांना करतो। अमोल नाणीसकर हे गुहागरचे आमचे कोरसला आहेत, लांजा साठवली गावचा आमचा सुपुत्र शाहीर सुरेश राऊत आहे, नितीन बंडबे आहे, अमित पाशे आहे आणि आमचे चंद्रकांत साळीबुवा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, धन्यवाद। तसेच आमचे शाहीर तुमच्या राजापूरतील आमचे आनंद पुढे आहेत, अनेक वाजे कंपनी आहेत, सर्वांना घेऊन हा कार्यक्रम मी साजरा करतोय। त्याच्यानंतर माझे वडील गवळण आणि कविता गातील, त्याच्यानंतर मी शाहिरी पोवाडा शिवरायांचा घेईन आणि कार्यक्रम संपवला। सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। आमचे गुरुवर्य भाई गोसावी यांचे पट्ट शिष्य मोतीराम झावडे बुवा या ठिकाणी आहेत, सगळेच आहेत, आमचे दाभोळकर आहेत, सगळ्यांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। आमचे गंधराम तटकरे, खरोखरच ज्यांनी मूळ गादी बाबू रंगेले घराण्याची शान राखली, त्यांचे वडील गोविंद बुवा यांना सुद्धा करून या ठिकाणी मी कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।
स्मरे नित्यम कामार्थ सिद्धये ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं त्रिगुणं रहितं सद्गुरुं त्वं नमः। ओम नमो नमो गुरु गोविंद। हा अविद गायनाचा लागो छंद घेऊनी काव्य केली कटिबंध घेऊनी काव्य केली कटिबंध वासुदेवाय नमोस्तुते। हरदासाची वृंदावली हरदासाची वृंदावली निज सामर्थ्य चालविली ही शिष्य परंपरा चालू ठेवली वासुदेवाय नमोस्तुते। वासुवाणी आमचे गंगापूर कोल्हापूरचे गुरुवर्य यांचा गण मी सादर करतोय, लक्ष असू द्या। आरंभी गणपती नमिला नमुनिया भारत भूमिला आरंभी गणपती नमिला नमुनिया भारत भूमिला वंदना शिव स्वामीला करो शिवरायांसारखे मूर्ती जन्मास आले आणि त्याच वेळी हनुमंताचा अवतार रामदास स्वामी यांनी उपदेश दिला। हा भगवा जो रंग आहे, भगवा रंगाला जागलेले आमचे शिवाजी महाराज त्यांना वाट लावणारे गुरुवीर तोड नाही या विषयाला त्याप्रमाणे असा विषय आमच्या वासुदेवाने दिलेला आहे।
पैशाशी ठेवून साक्षीला राजापूर तालुक्यातील राजापूर तालुक्यातील शाहीर दादू मटकर आमचे भाई गोसावी आणि आता सौंदाळकर किंवा वालम चंद्रकांत वालम या शाहिरीमध्ये जो काय रस आहे तो लोकांच्या पुढे आतापर्यंत त्यांनी गाजवीत आणलेला आहे. आता जे वालम शाहीर गायले बरे थोडेसे गवळणीमध्ये भांबवले होतं, तसं गवळण नाही त्यांनी म्हटले, पण शाहीर म्हणजे काय आहे त्यांच्या डफाच्या थापावरती तुम्ही जवळजवळ मला वाटतं 1700-1800 रुपये त्यांना बक्षीस झाले. पहिलं त्यांचं कौतुक. आणि मी आता जमलेल्या सर्व रसिकांना साष्टांग नमस्कार करून शाहीर मधुकर पंधेरे तुषारने माझी ओळख दिलेली आहे. आता शक्तीवाला गेला त्याप्रमाणे थोडा बहुत तुरीवाला मागे आला पाहिजे असा ह्या वैदिक शाहिरीचा नियम आहे. मग त्या तत्वानुसार थोडं बहुत तुमचं मनोरंजन करतो. हे जरी वही इकडे ठेवले तरी मी उघडून बघणार नाही. वारम आहे त्यांनी सांगितलं आमच्या राजापुरात कोण बघून काहीतरी करत नाही, तर त्याच्यामुळे ते तत्व मी सांभाळण्याचा प्रयत्न करतो. जर काय त्याच्यानंतर चुकामूक झाली तर सांभाळून घ्याल या आशावादी कार्यक्रमात सोडतो. जय हिंद, जय महाराज.
आणि तोच गण शंकर पार्वतीच्या लग्नामध्ये पुजला अशा तऱ्हेचा जुना गण आहे. तर माझ्याकडे त्याचं उत्तर आम्ही नाचामध्ये म्हणायचे, गजाननाचा प्रश्न नागेशा वरा की हो पुसला, शिवशक्तीचे लग्न लागले कोणत्या जाग्याला. तर अशा तऱ्हेचा पूर्वीचा विराजीचा गण आहे. आता बुवा तुम्ही जरी गवळण नाही म्हटले, माझ्याकडे सुद्धा वासुभावांच्या जवळजवळ 52 गवळणी आहेत. पण आज मी महिन्या अगोदर हा कार्यक्रम भेटल्यामुळे नवीन गवळण लिहिले. बघूया तुम्हाला आवडते काय, आमच्या कंठातून त्याची प्रगट होईल. बरं बरं हा नवीन आहे, चाल जुनी आहे. चाल अशी आहे, असा अवघड घाटे उभाच दिसतो चढ, शिरावरी नवनीत माटे झाले डोई जडक. चाल आहे
आता उठा लवकर आटपा उठा विसरलात कसं गवळण म्हणायला बुवा गवळणीची आठवण व्हायला पाहिजे होती ना बरं चला विसरला त्याच्या पुढे विसरू नका उठा लवकर आटपा होरा श्रींगार थाटे उठा लवकर आटपा होरा श्रींगार थाटे उठा लवकर आटपा होरा श्रींगार थाटे रक्ताची वाटप रक्ताची वाटप संपूर्ण नाटक संपली थंडीची नाटक लवकर आटपा होरा श्रींगार थाटे लवकर आटपा होरा श्रींगार थाटे रक्ताची वाटप संपली थंडीची नाटक नाची वाटप संपली थंडीची नाटक चला लवकर आटपा होरा श्रींगार थाटे चला लवकर आटपा होरा श्रींगार थाटे तारा निघाल्या हिरा तारा निघाल्या डोळ्याने चिंचे साठे हिरा तारा निघाल्या डोळ्याने चिंचे साठे चला लवकर आटपा होरा श्रींगार थाटे चला लवकर आटपा होरा श्रींगार थाटे हिरा तारा निघाल्या या डोळ्याने चिंचे साठे हिरा तारा निघाल्या डोळ्याने चिंचे साठे चला लवकर आटपा होरा श्रींगार थाटे चला लवकर आटपा होरा श्रींगार थाटे चला बरसा खेळोली माटक आपल्याकडे नसलेला वंशा बोलला म्हणून भावते सांगते सगळ्या गवळणी मोठ्याच्या बाजूला गेली तू अजून मोडीत करतेस काय अगं हे वंशा हे जोडीताचे माडके वंशा खेळोली माटक वंशा खेळोली माटक कंसाची नगरी गाठे वंशा खेळोली माटक कंसाची नगरी गाठे चला लवकर आटपा होरा श्रींगार थाटे घाट माथ्यावर जाया वाजले 8:30 घाट माथ्यावर जाया वाजले 8:30 चला लवकर आटपा होरा श्रींगार थाटे घाट माथ्यावर जाया वाजले 8:30 वासुवाण्याची कृपा कवन स्फूर्ती नाटक वासुवाण्याची कृपा कवन स्फूर्ती नाटक कवी मधुकर म्हणे गवळण घातले पाठे चला लवकर आटपा होरा श्रींगार थाटे 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 हॅलो 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 या ठिकाणी जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहसंपर्क प्रमुख राजापूर तालुका श्री महादेव नवलू यांच्याकडून या शाहिरांसाठी 501 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे धन्यवाद तसेच या ठिकाणी त्यांचं म्हणणं आहे जय जय महाराष्ट्र माझा गीत म्हणायचं आहे परंतु तो शेवटला आपण करू कारण हे शेवटला म्हटलं जातं धन्यवाद या ठिकाणी आमचे बाबाजी टक्के शाहीर या ठिकाणी आले त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा त्यांनी सप्रण भेट शाहीर मधुकर पंधरे यांना दिले धन्यवाद धन्यवाद या गवळणीमध्ये अर्धी गवळण म्हटले कारण मी कवी आहे फोडायचं कुठं सोडायचं कुठं आपण करू शकतो त्याप्रमाणे केलं की टायमामध्ये भारी व्हायला पाहिजे
आता शाहीर आणि जे साकी म्हणा स्तवन म्हणा गुरुचं, हे सर्व गुरुच्या मांडाच्या भोवतीचा साज उभा केला, बरोबर ना? त्यांची स्तुती असो, साकी असो, छंद असो किंवा गवळण असो, सगळ्याचा सार गुरुचा मांड वरा बाबा ती एकदा गुरु कर, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते वास्तवात बरोबर आहे. शाबास शाहीर, हे तुम्ही प्रगट केलात, चांगल्या तऱ्हेने प्रगट केलात, लोकांचं मनोरंजन केलात. मीही तुमच्या पाठोपाठ येण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी अबीर उदय दाभोळकर शाहीर गाव गव्हाणे आणि त्यांचे बंधू या ठिकाणी आहेत. त्यांनी 100 रुपयाचं पारितोषिक दिलंय. धन्यवाद दाभोळकर सर, धन्यवाद. आता पहा, मायेचा बाजार हा रिकामी मायेचा बाजार आहे, काय कामाचा नाही, असा त्यांच्या शेवटच्या साखीतला भावार्थ आहे. त्या भावार्थाला धरून नवीन पण आणि जुनं पण माझ्या साखीमध्ये आहे का. शाहीर भाऊराव पवार, कैलासवासी कृष्णा कुंभार यांच्या कंठातून निर्माण झालेली साखी काय मागे धरायला येत नाही, कारण टाइम कमी आहे. अरे उंच हवेल्या चढवून बांधती बंगले तरोतरीचे. मी एकदा म्हटलं तर कानामध्ये शब्द बरोबर जाणार. उंच हवेल्या चढवून बांधती बंगले तरोतरीचे. टेबल खुर्च्यात बाग बगीच्यात घेती भोग परोपरीचे. मऊबी छाड्यावरती लोळती पडदे कला कुसरीचे. खिडक्यांचे पडदे कला कुसरीचे. बहुसुवाचिक उठणी लावून घेती हाती रुमाल जरीचे. ही झाली सुखाची बाजू. ज्याला सुख प्राप्त झालंय त्याला कवी काय म्हणतात, अशा वेळी कैसे येईल, कैसे येईल, अशा वेळी कैसे येईल मुखाने नाम श्री हरीचे. फुकट चालला काळे वाढले पुरीचे. पुढे येणाऱ्या शाहिरांनी
सुद्धा लक्ष ठेवा. विषय आमचा जुना आहे. भाई गोसावीने गायला असेल. भाऊराव शाहिराने एक वेळ गायलेला आहे आणि माझ्याकडे तो विषय येऊन 17 वर्ष झाली. योगायोगाने कोरोनाच्या दिवसात मला टाइम भेटलेला आहे आणि कविता पाठ केले. नीट ऐका. या ठिकाणी श्री दत्ताराम शिले आमचे व्याही यांच्याकडून शाहीर मधुकर पंधरे यांना 250 आणि शाहीर तुषार पंधरे यांना 250 रुपये पाठवले. धन्यवाद. सुख सांगती सर्व ज्ञानी लोकांनी लक्षात ठेवा. नयन गर्भीचे सुख सांगती. नयन गर्भीचे सुख. नयन गर्भीचे सुख सांगती. गुरु ज्ञानेश्वर गुरु ज्ञानेश्वर ओ गुरु ज्ञानेश्वर गुरु ज्ञानेश्वर नयन गर्भीचे सुख सांगती गुरु ज्ञानेश्वर. कोण ज्ञान सांगतायत? ज्ञानेश्वर माऊली सांगते. त्याच्यामुळं नयनात तो गर्भ धारण होत करतो तो मोर. मोराचा आणि लांडोरीचा जो गर्भ आहे तो या विषयात नाही. हा बुवानी जो मांड भरलाय ना मगाशी वालंबुवानी त्या मांडाला अनुसरून आहे आणि म्हणून पुढे ऐका वालंबुवा. ज्याच्यासाठी खटपटी ज्याच्यासाठी खटपटी करीतो होतो तुटीला. ज्याच्यासाठी खटपटी करूनी होतो तुटीला. नाच पाहिले त्याच्या मध्ये आहे. सुक्या डोंगरात पेटवून टाकायचं. काय करतं? त्या मातीमध्ये असलेल्या आग्नेचं भव्य रूप दिसतं. तद्वत परमेश्वर तिलाच्या गाण्यामध्ये आहे. एवढा लहानपण आहे आणि प्रचंड पण आहे. हे सूक्ष्माहून सूक्ष्म दिसते अजून प्रचंडित अजून प्रचंडित.
मी अर्था इतकाची ठेव बालकुवानी गुरुमांडावर गायलाय. त्या मांडाला अनुसरून मांडावरती बसल्यावर कोणती वस्तू प्राप्त होते, ती प्राप्त झाल्यानंतर एक नार पाहिली सुकुमार गगन खिंडित तिने लोक तिचे उदरी नांदती ऐका हो पंडित. अशा तऱ्हेने 4 चौकापैकी एकच चौक इथं म्हणून कविता आटपतोय, कारण टाइम कमी आहे. आणि ज्या अर्थी शंकर पार्वतीचं लग्न गायलंय त्या अर्थी मी आज संगमेश्वर मध्ये मारळ गावामध्ये गिरजेत आणि मार्लेश्वराचं म्हणजे शंकर पार्वतीचं लग्न उद्या लागणार आहे. तर आता एक चौक मी म्हणणार आहे आणि एक छंद. आयुष महेंद्र सौंदळकर आंगले सौंदळकर वाडी यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. या ठिकाणी आप्पा भोसले यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. धन्यवाद. कविता इथं आटपती फक्त लग्नाचा विषय काढला म्हणून जरा झलक त्या बाया माणसांना आवडेल. एवढा वेळ का केला, एवढा वेळ का केला, एवढा वेळ का केला, ताईला ज्याची करवली, ताईला ज्याची करवली, ठरवली तिने नवरी ठरवली, ठरवली तिने नवरी ठरवली. अशा तऱ्हेने उद्या सकाळी गाणी होतील आणि मार्लेश्वराचं आणि गिरिजेचं लग्न लागेल. धन्यवाद. या ठिकाणी वेळ फार झालेला आहे. 2 शाहीर पुढे असल्यामुळे आम्ही आमचा कार्यक्रम आटपतो असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी